गुड मॉर्निंग मंडळी. कसे आहात? हसताय ना? हसायलाच पाहिजे. आणि आज एक आपण नवीन विषय घेऊन आलो आहे आणि त्या नवीन विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर विषय असा आपल्याकडे आहे, की प्रॉपर्टी घेताना तुम्ही लोनवर आणि डाउन पेमेंट हा डाउन पेमेंटचा जो प्रकार आहे, तो नक्की काय आहे आणि कसा आहे? या विषयावर आपण आज बोलणार आहोत. तर चला लेट्स मूव्ह. आजचा जो फोकस असणार आहे, टॉपिक आहे, तो बेसिकली डाउन पेमेंट असणार आहे. डाउन पेमेंटवर तुम्ही कशा पद्धतीने प्रॉपर्टी घेऊ शकता, या संदर्भात आज आपण बोलतोय. सो डाउन पेमेंट हे बेसिकली काय आहे आणि कशा पद्धतीने वर्क करतं? तर तसं जर सांगायचं झालं तर एखाद्याला एखाद्याकडे पेमेंट रेडी आहे आणि त्याला अ, खूप असं निगोशिएशन हवंय प्रॉपर्टीमध्ये. म्हणजे मार्केट प्राईसपेक्षा जास्त पटीने जर त्याला निगोशिएशन हवंय, तर या डाउन पेमेंट पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो. पण त्याच्यामध्ये थोडेसे हाय रिस्क फॅक्टर्स पण असतात. बट आजच्या डेटमध्ये एवढे हाय रिस्क फॅक्टर येत नाही बिकॉज आजच्या डेटमध्ये रेरा वगैरे आलेला आहे. आधीच्या वेळेला थोडेसे बरेचसे फॅक्टर्स असायचे, हाय रिस्क असायची या सगळ्या गोष्टींमध्ये. पण आता एवढे हाय रिस्क फॅक्टर येत नाही जस्ट बिकॉज ऑफ रेरा आहे. पण काही ठिकाणी असं होतं की डेव्हलपर प्रोजेक्ट नुकतेच चालू करतात म्हणजे प्लॉट अलॉटेड झालेले असतात आणि बिफोर सीसी आणि रेरा त्यांना काही युनिट्स सेल करायचे असतात. फॉर एक्झाम्पल ॲज पर म्हणजे डेव्हलपरचं जर बघितलं तर शॉप्स हे जे असतात कमर्शियल जो असतो, तो पार्ट डेव्हलपर सगळ्यात पहिला विकतो कारण त्यावेळेला त्याला फंडिंगची गरज असते आणि त्याला आपण इन्व्हेस्टर असं म्हणतो. पण हे इन्व्हेस्टर नक्की कोण असतात? तर ते तुमच्या आमच्यामधलेच जे बायर्स असतात किंवा जे ज्यांच्याकडे बल्क फंडिंग आहे किंवा फंडिंग रेडी आहे, तर तेच ॲज अ इन्व्हेस्टर्स असतात. कारण त्यांच्या इनिशियल स्टेजला ती लोकं त्यांना प्रोजेक्ट फंडिंग करतात. त्यांचं कमर्शियल युनिट्स बाय करून ठेवतात, जे कमी रेटमध्ये असतात आणि म्हणून त्यांना जास्त फायदा होतो जोपर्यंत प्रोजेक्टचं म्हणजे काय म्हणतात पोझिशन येत आहे. 2 प्रकारचे इन्व्हेस्टर्स असतात. एक तर अर्ली बायिंग करतात आणि अर्ली गोइंग करतात आणि जे असतात ते अर्ली बायिंग करतात, पण टिल द पोझिशन ते असतात आणि त्या ह्याचा ते बेनिफिट घेत असतात. अर्ली बायिंग, अर्ली गोइंग जे इन्व्हेस्टर्स असतात, ती लोकं बल्क युनिट घेतात आणि आफ्टर सीसी रेरा प्रोजेक्ट एकदा लॉन्च झाला, की चांगल्या रेटमध्ये त्यांना भेटले, की ते डेव्हलपरलाच ते बायबॅक करतात आणि मग ते त्या प्रोजेक्टमधून निघून दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करतात. सो बेसिकली डाउन पेमेंट हा जो प्रकार आहे, ज्यांच्याकडे ओन कॉन्ट्रिब्युशन जास्त आहे किंवा ते स्वतःच्या सेल्फ फंडिंग च्या नुसार जर प्रॉपर्टी बाय करायचा विचार करत असतील, तर डाउन पेमेंटवर त्यांना घेण्यात चांगला फायदा आहे. कारण त्याच्यामध्ये निगोशिएशन स्कोप जास्त भेटतो. ते जर तुम्ही लोनच्या ह्याच्यामध्ये बघाल, तर लोनवर जेव्हा प्रॉपर्टी आपल्याला घ्यायची असते, तर त्या सगळ्यात पहिल्या प्रॉपर्टीचं आपल्याला हे झालेला म्हणजे काय म्हणतात त्याला, डॉक्युमेंट्स क्लिअर हवे आहेत, सीसी आलेली हवी आहे, रेरा आलेला हवा आहे. त्याच्यानंतरच तुम्ही प्रॉडक्ट बाय करू शकता. पण याच्यामध्ये फक्त एक स्कोप ॲडिशनल आहे, की जर तुम्हाला लोनवर प्रॉपर्टी घ्यायची आहे आणि प्रोजेक्ट चांगला आहे तुमचा बिल्डर, डेव्हलपर किंवा चॅनल पार्टनर ज्या चॅनल पार्टनरच्या थ्रू तुम्ही जर प्रॉपर्टी बुक करत असाल आणि डेव्हलपर तुमचा ट्रस्टवर्दी आहे, तर तुम्ही तिकडे काही एक पर्टिक्युलर टोकन अमाउंट देऊन तुम्ही ती इन्व्हेंटरी किंवा जो फ्लॅट आहे, जो तुम्ही चूज केलाय, तो होल्ड करू शकता. कारण बऱ्याचदा असं होतं, की प्रोजेक्ट लॉन्च होईपर्यंत बऱ्याचशा ज्या स्पेसिफिक किंवा काही चांगल्या इन्व्हेंटरीज आहेत, त्या निघून जातात आणि त्यासाठी मग तुम्हाला जर लोनवरच जायचं असेल, तर एखाद्या एक्स अमाउंटचा तुम्ही टोकन अमाउंट देऊन तिथे इन्व्हेंटरी होल्ड करू शकता. हा तुमचा बेनिफिट आहे. तिथे पण तुम्हाला निगोशिएशन भेटतं, नाही असं नाही. पण तुम्हाला एक ॲडिशनल बेनिफिट भेटतो. थोडंसं निगोशिएशन स्कोप जास्त मिळतं. पण कंपॅरेटिव्ह जर डाउन पेमेंट जर म्हणाल, तर डाउन पेमेंटचा रेट आणि तुमचा जे लोनवर बाय करणार आहे, तो जो रेट याच्यामध्ये नेहमीच फरक असतो. तर अशा पद्धतीने डाउन पेमेंट असतं आणि डाउन पेमेंट जे आहे ना, ते बऱ्याचदा असं असतं, की डेव्हलपरला त्या युनिट कॉस्टची पूर्ण अमाउंट द्यावी लागते. कारण डेव्हलपरला पण पुढे बरेचसे जसं सीसी आहे, रेरा आहे, तुम्ही जे युनिट करणार आणि कमर्शियल्समध्ये 100% पेमेंटच घ्यावं लागतं. त्यानंतरच त्या सगळ्या गोष्टी प्रोसिजर होतात. सो डाउन पेमेंटमध्ये जर घेत असाल तर बेनिफिट तर आहेच. पण हा इन्व्हेस्टर बेनिफिट आपण याला म्हणतो बऱ्याचदा आणि याच्यामध्ये बराचसा फायदा पण होतो. कारण जर इनिशियल स्टेजला जर तुम्ही इन्व्हेंटरी होल्ड करून ठेवली आणि आफ्टर प्रोजेक्ट लॉन्चिंग जर मोस्टली सक्सेसफुलच जातात. 99% सक्सेसफुल जातात. 1% चान्सेस असतात प्लस मायनसचे. पण या सक्सेसफुल झाल्यानंतर ज्यावेळेला तो रेट एकदम इन्क्रीज होतो, त्यावेळेला तुम्हाला तो फायदा मिळतो. तर नक्की रेट आणि यात इन्क्रीज होतो किंवा जो बेनिफिट मिळतो तो नक्की काय मिळतो? हे जर तुम्ही जर प्रश्न म्हणजे अ, याच्यामध्ये जर अडखळले असाल, तर प्रश्न असा म्हणजे हे असं आहे की कन्सेप्ट
की आज जर मार्केटचा भाव ₹10,000 पर स्क्वेअर फीटने चालू आहे आणि एखाद्या डेव्हलपरने एक प्रोजेक्ट एक्स-वाय-झेड प्रोजेक्ट त्यांनी लॉन्च केला आहे. पण तो आज डाउन पेमेंटच्या रेटवर समजा त्याला असं वाटतंय की 7,000 चा मला भाव भेटला पाहिजे. पण तिथे ज्यावेळेला तुम्ही क्लोजिंग डीलला बसता किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी वर्कआउट करता आणि जर तुमच्याकडे पेमेंट टर्म्स तुमचे कसे आहेत, काय आहेत, या अकॉर्डिंगली जर वर्कआउट करणार असाल, तर 100% पेमेंट असेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये तीच गोष्ट कदाचित ₹5,500 ते ₹6,000 पर स्क्वेअर फीटने भेटू शकते. हे मी जस्ट एक्झाम्पल देतोय तुम्हाला. तर हे लोकेशन टू लोकेशन, प्रॉपर्टी टू प्रॉपर्टी, डेव्हलपर टू डेव्हलपर हे व्हेरी करत जातं बऱ्याचदा. सो ही अमाउंट जी मी पर स्क्वेअर फीट सांगतोय ही फिक्स नाहीये. तर हे जस्ट एक्झाम्पल देतो. तर याच्यामध्ये समजा तुम्हाला 5,500 ते 6,000 जर तुम्हाला भेटत असेल, तर करंट डेटमध्ये ज्या दिवशी तुम्ही प्रॉपर्टी बाय करता, त्या दिवशी तुम्ही किती प्रॉफिटमध्ये असता? जवळ-जवळ 4,000 ते ₹4,500 पर स्क्वेअर फीट आणि ज्यावेळेला तो प्रॉडक्ट लॉन्च होतो, लॉन्च झाल्यानंतर डेव्हलपर कुठलाही असेना, तो ₹1,500 पर स्क्वेअर फीट किंवा ₹1,000-2,000 पर स्क्वेअर फीट हे वाढतच वाढवतो. फॉर एक्झाम्पल आपण ₹1,000 जर त्यांनी वाढवले, तर प्रोजेक्ट लॉन्च झाल्यानंतर तुम्ही किती प्रॉफिटमध्ये असणार? 5,000 ते ₹5,500 पर स्क्वेअर फीट. तेच जर तुमच्या प्रोजेक्टची पोझिशनपर्यंत तुम्ही जर गेलात, तर त्या प्रोजेक्टची जी पर स्क्वेअर फीटची जी व्हॅल्यू असते, ही जवळ-जवळ तुम्हाला 17,000 ते ₹18,000 पर स्क्वेअर फीट असते. म्हणजे तुम्ही विचार करा ज्यावेळेला पोझिशनला प्रोजेक्ट येतो तो, तोपर्यंत तुम्ही एक 9,000 ते ₹10,000 पर स्क्वेअर फीटच्या प्रॉफिट प्रमाणे असणार. पण दॅट इज अप टू यू ओन्ली की तुम्हाला ती प्रॉपर्टी सेल करायची, ठेवायची की एंड युजरसाठी तुम्ही वापरणार आहात. तर अशा पद्धतीने डाउन पेमेंटवर तुम्हाला फायदा मिळत असतो. पण त्याच्यामध्ये रिस्क पण आहे. कारण हे जे पेमेंट किंवा हे जी बायिंग करायची असते बेसिकली हे तुम्हाला सी आणि रेराच्या आधी करावी लागते. तरच तुम्हाला त्या गोष्टीचा बेनिफिट मिळतो. कारण हा एक तर ट्रस्ट फॅक्टर आहे आणि याच्यामध्ये बरेचसे प्रोजेक्ट डिले होण्याचे पण चान्सेस असतात. त्याचं रिझन आहे कारण एखाद्या प्रोजेक्टने फाईल पुट अप केली आहे सीसीला आणि रेराला, तर ती जी फायलिंग म्हणजे पूर्ण नो ऑब्लिगेशनने जर डेव्हलपरला मिळत असेल, तर कमीत कमी 90 डेजची ही प्रोसिजर आहे सीसी आणि रेराची. या सगळ्यामध्ये 90 डेज तर कमीत कमी जातातच जातात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो बेनिफिट मिळतो. पण तो ट्रस्ट फॅक्टर तुमचा असला पाहिजे आणि पेशन्स. रिअल इस्टेटमध्ये डाउन पेमेंटमध्ये जर हाय रिस्क प्रॉफिट कमवायचा आहे ना, तर तुम्हाला पेशन्स हे पाहिजेच. पण जे आधी होत होतं, की बरेचसे डेव्हलपर पोझिशन देत नव्हते किंवा प्रोजेक्ट अटकायचे आणि कायमस्वरूपी अटकायचे. तर हे आत्ता होत नाही कारण रेरा आला आहे आणि रेराचा खूप बेनिफिट होतो या सगळ्यांना. बायर्सला पण आणि डेव्हलपर्सला पण. सो दोन्ही गोष्टी म्हणजे मीनवाईल चालत राहतात. तुम्ही पेमेंट करताय किंवा पेमेंट केलेलं आहे आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि त्याचे अपडेट्स रेरामध्ये आहेत. सो रेरा एक कंट्रोल बॉडी आहे डेव्हलपर्सला, की ती कंट्रोल करते आणि त्या माध्यमातून आपल्याला प्रॉपर असे अपडेट्स भेटत राहतात आणि आत्ता म्हणजे पहिल्यासारखं पहिलं थोडं हाय रिस्क होतं. आता डाउन पेमेंटवरही घेताना तो सिक्युअर झालेला प्रोजेक्ट आहे. पण एवढंच आहे की डेव्हलपर ट्रस्टवरती असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याचे म्हणजे पास्टमध्ये त्यांनी किती प्रोजेक्ट सक्सेस केलेले आहेत किंवा डिलिव्हर्ड केलेले आहेत. त्याच्यामध्ये काय क्वालिटी आहे त्या सगळ्या गोष्टींचं वर्किंग केलं पाहिजे. हे तर एंड युजरसाठी झालं. इन्व्हेस्टरसाठी या सगळ्या गोष्टींची गरज नसते कारण जसं म्हणालो अर्ली बायिंग, अर्ली गोइंग ह्या कन्सेप्टवर जर जायचं असेल तर इन्व्हेस्टर काय करतो अर्ली बायिंग करतो आणि अर्ली गोइंग करतो जेव्हा प्रोजेक्ट लॉन्च होतो आणि तो इन्व्हेंटरी त्याच वेळेला तो सोल्ड आउट करून जातो. तर त्याला तो एक बेनिफिट असतो. तर त्याला 10,000 पी-एस-एफ म्हणजे 9,000 ते 10,000 पी-एस-एफ प्रॉफिट कमवण्यापेक्षा तो विचार करतो, मला 5,000 ते 6,000 जरी पी-एस-एफ प्रॉफिट भेटला तरी मी निघून जाईल. आणि तो मल्टी युनिट्स घेतो त्यामुळे त्याचे इनिशियली समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी 5 युनिट घेतले असेल, तर 1-2 युनिट सेल करेल आणि त्याचा तो प्रॉफिट गेन करेल आणि 3 युनिट तो होल्ड करून निघून जाईल. अशा पद्धतीने ती लोकं बायिंग सेलिंग करत असतात. राहिली गोष्ट एंड युजर बायर्सचे जे लोनवर जातात, तर लोनवर पण घेणारे काही म्हणजे बायर्स असतात जे सेकंड होमसाठी यूज करतात किंवा आपलं जे फर्स्ट होम बायर्स आहेत किंवा जे प्युअरली इन्व्हेस्टमेंटसाठीच बघत आहेत, जे म्हणजे जे रेंटवर ठेवणार आणि मग त्यांना त्यांचा रेंटल इन्कम स्टार्ट होणार. अशा लोकांसाठी आहे, जे रिटायर्ड पर्सन आहेत मोस्टली ह्या सगळ्या गोष्टींना जास्त फोकस करतात, की आफ्टर रिटायरमेंट त्यांना एक सो अँड सो अमाउंटचं एक रेंटल इन्कम आलं, तर त्यांना तो एक बेनिफिट होतो मंथली बेसिसवर. सो त्यासाठी ती लोकं इन्व्हेस्टमेंट करत असतात. तर याच्यामध्ये पण सिक्युअर आहे. फक्त एवढंच आहे, की प्रोजेक्टचं सीसी राहायला आल्यानंतरच तुम्ही हे करू शकता. इन्व्हेंटरी म्हणजे पर्चेस करू शकता. एग्रीमेंट, रजिस्ट्रेशन्स वगैरे तेव्हाच करू शकता. बट बिफोर सीसी रेरा इफ यू वांट टू बाय तर तुम्हाला इन्व्हेंटरी तुम्ही बाय नाही करू शकत प्रॉपर प्रॉपर्टी, तर तुम्ही फक्त इन्व्हेंटरी होल्ड करू शकता आणि त्यावेळेला जस्ट तुम्हाला डेव्हलपर अलॉटमेंट लेटर देऊ शकतो, की तुमचा सो अँड सो युनिट असेल आणि अशा-अशा पद्धतीने असेल. आणि लोनवर बाय करताना किंवा तुमचं ओन कॉन्ट्रिब्युशन किती आहे, काय आहे, त्या पद्धतीने तुमचा रेट प्लस मायनस होत असतो. तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळत असतो.
सो आजच्यापुरती एवढंच. जर काय डाऊट असतील, काही क्वेशन्स असतील, काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज मेन्शन करा आणि प्रॉपर्टी टॉक शोला सबस्क्राईब करा, फॉलो करा. नवीन-नवीन अपडेट्स आमचे येत राहतात. तुमच्याकडे काही टॉपिक्स असतील, तुम्हाला जर कुठल्या टॉपिक्सवर तुम्हाला वाटतं की तुम्हाला आम्ही हा व्हिडिओ बनवायला हवा, तर तुम्ही आम्हाला सजेशन कमेंट बॉक्समध्ये सजेशन करू शकता की हा एक टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवून अपलोड करा म्हणून. सो थँक्स फॉर वॉचिंग.